दुष्काळ म्हटलं की सातारा जिल्ह्यातील मानखटाव हे समीकरणच बनलं आहे. परंतु याच समीकरणाला छेद दिलाय तो म्हसवड इंजबाव या गावांनी. या गावातील लोकांनी लोकसहभागातून एकत्र येऊन पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दुष्काळावर मात करायचं ठरवलं. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जलसंधारणाची कामं करायला सुरुवात केली आणि या गावांचा कायापालटच झाला. याच गावाने गेली कित्येक वर्ष दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत. यावर मात करण्यासाठी इंजबाव गावातील लोकांनी सर्वप्रथम लोकसहभागातून श्रमदान करून एक सार्वजनिक विहीर खोदली आणि लोकवर्गणीतून तब्बल 3.5 लाख रुपये जमा केले. या लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल प्रशासनाने घेतली आणि जलयुक्त शिवार अभियान या योजनेतून तसेच लोकसहभागातून तलावातील गाळ उपसायला सुरुवात झाली. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये इंजबाव गावाचा समावेश केलेला आहे. गावातील लोकांचा उत्स्फूर्त लोकसहभागानंतर शासनाने सुद्धा गावातील लोकांना यांत्रिक विभागामार्फत मशिनरी उपलब्ध करून दिल्या. त्या अंतर्गत इंजबाव गावामध्ये लोकांनी लोकसहभाग करून इथे जुने स्ट्रक्चर्स जे आहेत तर त्याची दुरुस्ती, गाळ काढणे, लिकेज काढणे यावर भर दिलाच. यासोबत कंपार्टमेंट बंडिंग आणि डीप सीसीटीची कामंसुद्धा या गावात झाली. याचबरोबर जलयुक्त शिवार अंतर्गत 1.5 किलोमीटर लांबीचा कृत्रिम ओढा बनवून त्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण करून त्यावर 4 बंधारे बांधण्यात आले आहेत. तसेच 715 हेक्टर शेत कंपार्टमेंट बिल्डिंग, 23 शेततळे, 3 गॅबियन बंधारे, 40 हेक्टरमध्ये डीप सीसीटी, 11 नाला बांध, विहिरीतून गाळ काढणे तसेच गावामध्ये जवळपास 11 विहिरींचे पुनर्भरण आणि पुनर्जीवन करण्यात आले असून यापैकी 9 विहिरी लोकसहभागातून आणि 3 रोजगार हमी योजनेतून करण्यात आल्या. या सर्व कामाची पाहणी जलपुरुष राजेंद्र सिंह राणा यांनीही केली. मान तालुक्यामध्ये जे जलयुक्त शिवारमध्ये कामं झाले ते प्रत्येक गावाचं एक वैशिष्ट्य आहे. या गावामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी खाजगी जमिनीमध्ये ओढा खोलीकरण करून तिथल्या शेतकरी स्वतःहून तिथल्या जमिनी दिलेल्या आहेत. दुर्दैवानं ह्या वर्षी या ठिकाणी पाऊस कमी पडला, परंतु जेवढा पाऊस कमी पडला तेवढा सर्व पाणी आहे ते हे पाणी ह्या परिसरामध्ये मुरलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून हा जो गाव तलाव आहे, पाझर तलाव आहे, हा पाझर तलाव पूर्णपणे भरलेला आहे. गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र शासनाने जो 2019पर्यंत टँकर मुक्तीचा जो निश्चय केलेला आहे त्यामध्ये एक पाऊल पुढं म्हणून इंजबावमध्ये यावर्षी आम्हाला असा विश्वास वाटतो की या ठिकाणी टँकर लागणार नाही. म्हणजे जलयुक्त शिवारमधल्या हे जलयुक्त शिवारचं तसं बघितलं तर यश आम्हाला मिळतं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं या ठिकाणी लोकसहभागातून झालेली आहेत. आता 15-16ला आमची 24 गावं होती, यानंतर आता आमचे 46 गावं आहेत. इंजबावचा लोकसहभागाचा हा जो आदर्श आहे हा आदर्श निश्चितच इतर जे आता आमच्या ह्या वर्षीच्या गावं आहेत ते घेतील याचा मला विश्वास वाटतो. तसेच गावामध्ये 2000 शेवगा वृक्षारोपण करण्यात आले. गावाच्या विकासामध्ये कृषी विभाग आणि वन विभागाने मोठा हातभार लावला आहे. गावाच्या या विकास कामांना जलयुक्त शिवार अंतर्गत तब्बल 1,05 लाख रुपये खर्च केले आहेत. वास्तविक पाहता या 24 गावांमधून लोकसहभागामध्ये सर्वात तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकानं किंवा प्राधान्यानं जे गाव पुढं आले असेल तर त्याचा उल्लेख इंजबाव या गावाचा करावा लागेल. कारण या इंजबाव गावातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणामध्ये पिढ्यानपिढ्या दुष्काळाला सामोरे जात असताना संपूर्णपणे टंचाईनं आणि पाणी टंचाई, चारा टंचाईनं होरपळून निघालेली होती. त्यामुळे त्यांना त्या पाण्याचं महत्त्व हे निश्चितपणे उमजलं होतं आणि त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी एकत्र आली, ग्रामसभा झाली. जलयुक्त शिवारच्या अंतर्गत शिवार फेरी या गावामधून काढण्यात आली. शिवार फेरीच्या माध्यमातून गावामधून ज्या ठिकाणी आपल्याला पाणीसाठे निर्माण करता येतील नव्याने किंवा जे पाणीसाठे आपल्याला अस्तित्वातील पाणीसाठे आहेत ते निकामी झालेले आहेत त्याची दुरुस्ती किंवा गाळ काढण्याची कामं करता येतील. अशा प्रकारे शिवार फेरीच्या माध्यमातून ग्रामसभेच्या माध्यमातून त्याला मान्यता घेण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर लोकसभा या ठिकाणी सुरू करण्यात आला. मान तालुक्यातील इंजबाव गावानं प्रचंड प्रतिसाद दिला, मोठ्या प्रमाणावर लोकसभा केला आणि ह्या लोकसहभागातून तरुण पिढी एकत्र येऊन जी जलक्रांती या ठिकाणी निर्माण झालेली आहे ते आपण पाहत आहोत. आणि निश्चितपणे ही यशोगाथा ही राज्यभर तसेच देशपातळीवर गेल्याशिवाय राहणार नाही.
या सर्व विकास कामांचा आढावा घेतल्यास या गावातल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे यावरून जलयुक्त शिवार अभियानाची यशोगाथा समजते. सध्या गावामध्ये विहिरींना पाझर फुटले असून नाला बिल्डिंग तलाव तुडुंब भरले असून शेतकरी दुष्काळाला मुकला आहे. या व्यतिरिक्त माण तालुक्यातील म्हसवड येथे माणगंगा नदीवर असाच लोकसहभागातून एक बंधारा बांधण्यात आला आहे. याची लांबी 110 मीटर असून उंची 5.25 मीटर आहे. या बंधाऱ्यामध्ये 150 TCM इतका साठा आहे. तसेच या बंधाऱ्यामुळे 62 विहिरींना पाझर फुटले आहेत आणि जवळपासच्या 310 हेक्टर शेतीला याचा लाभ होत आहे. माण तालुक्यातील माणगंगा नदी 12 महिने कोरडी म्हणून पाहिली जात होती. आज या नदीवर बांधल्या गेलेल्या बंधाऱ्यामुळे लोकांच्या नजरेत ही नदी पर्यटन स्थळ बनली आहे. म्हसवड शहर हे माण नदीच्या किनाऱ्यावर पण नेहमीच ताणलेलं, म्हणजे पाणीच नव्हतं. आणि म्हसवड नगरपालिकेची जी पाण्याची स्कीम झाली ते नीरा नदीमधलं जे धरण होतं त्यातून पाणी येतो आणि म्हणजे 30 किलोमीटरवरनं पिण्याचं पाणी येतं. तर आज नदीचा माण नदीवरचा जो बंधारा झाला त्याच्यामुळे इथल्या ज्या जुन्या ड्रिंकिंग वॉटर सप्लायच्या स्कीम आहेत तेही जिवंत होण्याच्या कॅपॅसिटीमध्ये आल्या. आणि हा बंधारा बांधून म्हणजे माण नदीमध्ये जे पाणी साठवलेलं बघून आज आम्हाला एवढा आत्मविश्वास आला आहे की आता आम्ही नदीवरचे पण बंधारे जे खरं म्हणजे मोठे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे जलयुक्त शिवार आणि नदी पुनर्जीवन. तर माण नदीला पुनर्जीवन करायचं असेल तर त्यात मोठे बंधारे बांधले तर खरोखरचं ते पुनर्जीवन होईल. आणि ह्या जलयुक्त शिवाराचा कार्यक्रमामध्ये हा एक मोठा कार्यक्रम होईल जो माण नदीचा पुनर्जीवनाचा तो माणदेशीने घेतलेला आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे आणि लोक ज्यावेळी ही विकासाची कामे शासनाची नसून ही आमचीच आहेत असे समजतील तेव्हा नक्कीच आपण दुष्काळावर मात करू शकतो. हे उदाहरण म्हणजे इंजबाव आणि म्हसवड या गावांनी दाखवून दिले आहे. कायम पिढ्यानपिढ्या हे दुष्काळी गाव. इथं कधीही दिपावलीपासून पुढं टँकरची मागणी हमेशा ठरलेली आहे. पिढ्यानपिढ्या दुष्काळ आणि टँकर ही सवय गावाला लागून गेली होती. यातून काहीतरी बदल करावा की गावचा पाण्यासंदर्भात कुठला विषय आपण कुठलं काय केलं ना गावाला पाण्याचा टँकरचा विषय किंवा जे शेतीला पाणी मिळेल ह्या विषयावर गावची एकत्र सगळ्या लोकांनी येऊन ग्रामसभा बोलवली, गावात बैठक झाली. त्यानुसार गावात असं ठरलं की गावाचं पाणी आपण गावात अडवलं पाहिजे, मुरवलं पाहिजे, जिरवलं पाहिजे. त्याशिवाय आपल्या गावचा विकास किंवा पाण्याची टंचाई दूर होणार नाही. या गावचा टँकरची परिस्थिती आता निर्माण होणार नाही, कारण यावर्षी हेच पाझराचं पाणी जाऊन आता आमच्या गावचा तलाव आहे त्या तलावात जवळजवळ 70 ते 80% हा तलाव भरलेला आहे. आणि ज्या तलावातून गावाला तलावाच्या खाली वॉटर सप्लाय वेळ आहे त्यातून गावाला पिण्याच्या पाण्याची सोय आहे. तर यावर्षी म्हणजे याचा एवढा इफेक्ट झाला की या ओढ्यांनी पाणी आलंच तरी हे येऊन पाणी खाली तलाव्यात जाऊन तलाव्यातही 70-80% पाणीसाठा झाला आणि गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटला. सलग आता पाठीमागे 8 वर्ष झालं जो दुष्काळ होता, पाठीमागे छावण्या होत्या, जनावरांना चारा नव्हता. आता ह्या 2 वर्षात ही शासनाच्या जलशिवार योजनेतनं आम्ही स्फूर्ती घेऊन ही गावात योजना राबवायचा आमचा निर्णय झाला. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत इंजबाव आणि म्हसवड या गावांसारखा लोकसहभागातून पाणलोट क्षेत्राचा विकास केल्यास 2019 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊ शकतो.